नमस्कार, मी पंजाब डक. 22 जून पासून मात्र सर्वदूर पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. मग 22 जून पासून तर डायरेक्ट 2 जुलै पर्यंत, 22 जून ते 2 जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आज फक्त राज्यामध्ये ठिकठिकाणी सुरुवात होईल. हा आजचा पाऊस म्हणजे सगळीकडे पडणार नाही, आज फक्त नुसती सुरुवात आहे. पण उद्या 22 तारखेपासून राज्यात सगळीकडे पाऊस पसरायला सुरुवात होईल. राज्यात सर्वदूर मात्र उद्या रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये कव्हर करून जाईल. 23ला आणखीन संपूर्ण व्यापून टाकेल. राज्यात पेरणीयोग्य पाऊस मध्ये ह्या सुरुवात होणार आहे उद्यापासून म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आज फक्त निश्चित सुरुवात आहे. आज सुरुवात झाल्या सगळीकडे पडत नसतं. फक्त उद्यापासून मात्र 22 पासून मात्र तर 2 जुलै पर्यंत मात्र राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की पेरणी करत असताना जमिनीमध्ये ईदभर ओल गेली तरच पेरणीचा निर्णय घ्यावा म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. काल देखील पाऊस म्हणजे ना त्र्यंबकेश्वर नाशिक त्या पट्ट्यामध्ये पाऊस झाला. त्याच्यानंतर सिन्नरकडे झाला, त्याच्यानंतर आयल्यानगरकडं श्रीरामपूर पट्ट्यात झाला, त्याच्यानंतर मुंबईला देखील पडला, कोकणात देखील बऱ्याच ठिकाणी चालू होता. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात तुरळक काही ठिकाणी पडला. इकडं नांदेडकडे धर्माबादच्या पलीकडे तेलंगणाकडे पडला. म्हणजे गडचिरोली त्या पट्ट्यात देखील थोडाफार झाला. म्हणजे काल थोडी वाढला, आजपासून जरा जास्त प्रमाण वाढणार आहे. म्हणजे आजपासून म्हणजे सुरुवात जास्त आहे पण उद्यापासून मात्र राज्यात सर्वत्र पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या पेरणीचं नियोजन करायचं. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता म्हणजे 21 जून ते 2 जुलैच्या दरम्यान राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याची पेरणी सुरू होईल. पण परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी, हे जे म्हणत होते ना दुष्काळ, तर तुम्हाला सांगतो 2 जुलै राज्यात जुलै महिन्यात 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार आहे. म्हणजे ठिकठिकाणी अतिवृष्टी होईल आणि बऱ्याच म्हणजे जवळपास मग ती काय होईल, मुंबईकडे अतिवृष्टी होईल, नाशिककडे होईल, पुण्याकडे होईल, इकडं उत्तर महाराष्ट्राकडे होईल. मग त्याच्यामध्ये काय होईल, जे छोटे छोटे तळे आहेत त्याच्यामध्ये मात्र जुलै महिन्यात मात्र पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. जायकवाडीचे जे लाभ क्षेत्राचे उत्सव आले ती सुद्धा आनंदाची बातमी. जुलै महिन्यात काय होणार आहे, नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार मुसळधार अतिवृष्टी होणार आहे. त्याचं पाणी गोदावरीला येणार आहे. मग त्याच्यानंतर धरणामध्ये आवक यायला थोडीफार सुरुवात होईल म्हणून हे ऊस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे जुलै महिना शेतकऱ्यासाठी सगळ्यात फायद्याचा ठरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आजपासून राज्यात निश्चित पावसाला सुरुवात होणार आहे पण 22 पासून राज्यात सगळीकडे पावसाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखल होईल. 23ला सगळ्या जवळपास बऱ्याच भागात दाखल झालेला असेल, 24ला सगळीकडे पडलेला असेल, 25-26ला शेतकऱ्याच्या पेरणी इकडं अहिल्यानगर, त्याच्यानंतर इकडं पुणे जिल्ह्यात मुंबईकडे बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पण राज्यामध्ये आज देखील 20 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आजपेक्षा तुम्हाला सांगू इच्छितो 21 जून पासून राज्यात पाऊस सुरुवात होईल पण त्याच्यानंतर 22 जून, 23, 24, 25 असं करत करत 2-5 जुलैपर्यंत राज्यात सगळीकडं चांगला पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या पेरण्या होणार आहेत म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे आता ह्या सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. फक्त मी म्हणलो होतं ना, निसर्ग काय झालं या वातावरणामुळे 22 दिवस पुढे सरकला म्हणून भविष्यामध्ये दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार आहे म्हणून हे गणित कायमचं लक्षात घ्या. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे म्हणजे सोमवारपासून जे पाऊस वाढायला सुरुवात होईल. मंगळवारी तर आणखीन खूप वाढणार, बुधवारी तर खूप, मग गुरुवारी असा वाढत वाढत चांगला 2 जुलै पर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आणि सगळ्या राज्यातली सर्वांची पेरणी होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आज तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज देखील तुम्हाला बघायचं झालं तर आज बऱ्याच ठिकाणी वारं बंद होईल. काल देखील वारं बंद झालं, त्याच्यानंतर आज देखील होईल आणि दिवस मावळत असताना म्हणजे आज 20 तारखेला उद्या देखील तुम्ही बघा आज खूप तांबडा आभाळ होईल. ज्या ज्या भागात जास्त तांबडा आभाळ झालं वाटल्यास त्याचा फोटो काढून ठेवा. बघा त्या भागामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवारला कसा पाऊस पडतो, म्हणजे 72 घंट्यात तिकडे पाऊस येतो का नाही हे तुम्हाला निसर्ग संदेश देतं. उभं जर वारं सुटलं ना, कोणता तज्ज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. पण यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, असं उभं वारं सुटलं आणि त्याच्यानंतर आता हे वारं बंद झालं, नंतर दिवस मावळत असताना एकदम तांबडा आभाळ झालं, सगळीकडे झालं की तुम्ही म्हणायचं आता 72 घंट्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व निसर्ग देतो. कोणी शेतकऱ्याला कोणते तज्ज्ञ सांगत नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा.
जिल्ह्यावाईज जर सांगायचं झालं तुम्हाला सांगू इच्छितो, विभागावाईज सांगायचं झालं तर आज देखील काय होणार आहे, म्हणजे आज देखील बऱ्याच भागामध्ये पूर्व विदर्भ इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी थोडंफार आगमन होणार आहे. पण 21 तारखेला ते आगमन आणखीन वाढत जाणार आहे. पण 22 तारखेच्या नंतर काय होईल, लगेच कोकणपट्टी, मुंबई, पुणे सगळीकडे संपूर्ण कोकणपट्टी, घाटमाथा सगळीकडे मान्सून दाखल होईल. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे मंगळवार बुधवार पासून ते काय होईल, हे पाऊस असा वाढत वाढत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र काय होईल, बुधवारपर्यंत सगळं व्यापून टाकणार आहे. आणि सर्व